नमस्कार मंडळी, आरती व्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मशीनचे थ्रेडिंग आणि ऑइलिंग कसे करायचे आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला यातून खूप छान माहिती मिळेल आणि मशीनचं ऑइलिंग कसं करायचं, थ्रेडिंग कसं करायचं अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर या मशीनमध्ये सुई बसवायची कशी आणि सुई ओळखायची कशी, तर हे सुद्धा सांगणार आहे मी। तर सुईचा हा जो भाग आहे वरचा, हा पूर्ण गोल असतो, हा भाग आहे तो पूर्ण गोल असतो आणि सुईचं जे टोक आहे तर टोकाची एक बाजू चपटी, जसं की दिसतच असेल बघा, तुम्हाला दिसते का? जसं की एक बाजू चपटी आणि एक बाजू गोल आहे बघा। तर बघू शकता तुम्ही, जी चपटी बाजू आहे, जी तुम्हाला मी सांगितली होती, सुईची जी चपटी बाजू आहे टोकाकडची, ती मशीनच्या आतील बाजूस म्हणजे ह्या बाजूस घ्यायची आहे। दिसतच असेल बघा। आणि जी सरळ बाजू आहे सुईची, जी सरळ बाजू आहे ती बाहेरील बाजूस, ह्या बाजूस बसवायची आहे। सुई अगदी परफेक्ट बसलेली आहे। तर स्क्रूड्रायव्हरनं स्क्रू टाईट करून घ्यायचा। स्क्रूड्रायव्हर असणं हे महत्त्वाचं आहे। आपल्या मशीन जर चालवत असाल तर स्क्रूड्रायव्हर असणं हे महत्त्वाचं आहे। तर चला, तर आपण आता थ्रेडिंग बघूयात। मशीनला थ्रेडिंग कसं करायचं ते बघूयात। इथे 2 होल दिलेले असतात, त्या होलामध्ये धागा अल्टरनेट पद्धतीने घालायचा आहे। मला दिसेलच बघा, दिसतोय का धागा कसा घातलाय? एकदा ह्या साईडून आणि नंतर फिरवून परत बाहेरील बाजूस घालायचा आहे। टेन्शन दिलेलं आहे मशीनचं, हे टेन्शन आहे। तर टेन्शनमध्ये एक चकती दिलेली असते गोल, त्या चकतीमध्ये धागा थ्रेडिंग करायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे बघा। हे आपलं थ्रेडिंग तयार झालेलं आहे। मशीनला अशा पद्धतीने थ्रेडिंग करतात। तुम्हाला धागा दिसतोय का? अशा प्रकारे थ्रेडिंग करायचं। जर समजा तुम्हाला आहे ह्याच्यामध्ये, जर समजा आपल्याला धागा दुसरा जॉईन करायचा आहे, नवीन धागा जर तुम्हाला हा थ्रेडिंग करायचा आहे, तर प्रत्येक वेळेला आपण धागा न काढता डायरेक्ट आपण इथून धागा कट करायचा। समजा आता ही दुसरी गुंडी आहे, ह्या गुंडीचे टोक, धाग्याचे टोक आणि जो आपण थ्रेडिंग केलेला, कट केलेला धागा, तर त्याचे टोक, याची गाठ मारायचे आणि एकदम सिंपल पद्धतीने थ्रेडिंग बघा। धागा, हे आपलं थ्रेडिंग तयार झालेलं आहे। जसं की आपण दुसरा धागा लवकरात लवकर थ्रेडिंग करू शकतो मशीनला। तर आपण बघणार आहोत मशीनला ऑइलिंग कसं करायचं। तर नक्की बघा, काय पॉईंट आहेत मशीनचे, तिथं ऑइलिंग हे नक्की करायचं, जेणेकरून मशीन आहे ती स्मूथ चालते। टेन्शन आहे मशीनचं, तर टेन्शन सुद्धा ऑइलिंग करायचं, म्हणजे इथून धागा स्मूथ पास होऊन जातो। सेटिंग जिथे शटल असते मशीनचं असतात,
त्याला एक डबी दिलेली आहे, त्या डबीमध्ये पण तेल घालायचं आणि इथं जर तेल घातलं तर मशीनला पूर्ण ऑइलिंग होते आतून आणि मशीन खूप छान प्रकारे चालते, आवाज करत नाही मशीन. स्प्रिंग दिले, स्प्रिंगला सुद्धा तेल घालायचं. मशीनचे जे पार्ट फिरतात, जे काम मशीनचे पार्ट करतात त्या सगळ्याला ऑइलिंग करायचं. मशीनचं पॅन्डल आहे तर पॅन्डलला सुद्धा ऑइलिंग करायचं. जसं की पॅन्डलच्या इथे नट आहेत, पॅन्डल आपण चालवताना स्मूथ चालण्यासाठी आणि पाय जड येत नाही तर ऑइलिंग व्यवस्थित केलं तर. हे मोठं चाक आहे तर इथे सुद्धा ऑइलिंग करायचं. जे मशीनचे जे पार्ट फिरतात त्या सगळ्या पार्टला ऑइलिंग करायचं. जेवढं ऑइलिंग तुमचं असेल मशीनला तेवढं तुम्हाला काम करताना मशीन जाचत नाही. तर मशीनची रिंगी कशी भरायची हे सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्की बघा. ही रिंगी आहे आणि हा गुंडीचा धागा आहे. तर तो धागा आहे तो पहिला थोडा गुंडाळून घ्यायचा, 1-2-3 वेळे घालून घ्यायचे आणि वेळे घालून झाले की आपल्याकडे स्क्रूड्रायव्हर छोटा असेल तर ठीक, नाही तर मग एखादा छोटासा खिळा असेल किंवा एक, माझ्याकडे ही गोल काठी आहे कारण ही मशीन माझ्या जास्त वापरामध्ये नाही आहे. माझ्याकडे ह्याच्यापेक्षा एक मोठी मशीन आहे, त्याची पण माहिती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. रिंगी कशी भरायची ते बघूया. ते वेडे घालून घ्यायचे आणि थोडा धागा गुंडाळून झाला. नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो दाब आहे आपण रिंगी भरताना नेहमी हा दाब उचलून ठेवायचा. कारण की दाब जर उचलून आपण ठेवला तर ह्या ज्या दात्री आहेत, तुम्हाला दात्री दिसतात आहेत का, ह्या दात्रीचं घर्षण होत नाही आणि कापड पास व्हायला आपल्याला मदत होते. बघूयात आपण रिंगी कशी भरायची ते. आपण नेहमी मशीन चालवतो तशीच मशीन चालवायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने. आणि धागा आहे तो थोडा टाईट धरायचा हातामध्ये. त्यानं काय होतं की रिंगीमध्ये धागा टाईट बसतो आणि शिलाईमध्ये सळ येत नाही. जसं की लूज शिलाई बसणं हा प्रकार होत नाही. थोडंसं टेन्शन, धागा टाईट धरून ठेवायचा हातामध्ये. लूज जर तुम्ही ठेवलात तर ही रिंगी लूज होते. तर तुम्ही आता बघताय, मी आता दाबून बघते, धागा अगदी टाईट व्यवस्थित बसलेला आहे. यामुळे आपली शिलाई अगदी व्यवस्थित आणि सुपेर येणार आहे. डबीमध्ये रिंगी घालताना अशा पद्धतीने घालायचे. एक छोटी फट दिलेली आहे त्यांनी, तर त्या फटीमध्ये धागा हे करून अगदी व्यवस्थित बसतो बघा. आणि टेन्शन आपल्याला हा जो नट दिला आहे तो हा नट थोडासा साधारण टाईट ठेवायचा, जास्त पण नाही, की जरासा ताण देऊन धागा आपला पास झाला पाहिजे. तर तुमची शिलाई, जे टाके आहेत शिलाईचे ते अगदी फिटिंगमध्ये बसणार आहेत. आणि थ्रेडिंग झालं की बॉबिनचा जो धागा आहे खालचा, तर तो पण धागा आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. 2 धागे व्यवस्थित दाबाच्या मागच्या साईडला ठेवायचे आहेत. आणि पांढरं कपडा आहे त्याच्यावर तुम्हाला टीप अगदी व्यवस्थित समजून येईल त्यासाठी पांढरं कापड घेतलं आहे. तर कधीही कापड घेताना सिंगल कापडावर टीप मारायची नाही. सिंगल कपडावर जर तुम्ही टीप मारली तर कापड आकसण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही मशीनमध्ये कापड घालताना हे डबल कापड घ्यायचं. आणि मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे जे गोल त्यांनी चक्र दिलेलं आहे, तर तुमच्या टिपेतलं अंतर कमी जास्त करू शकताय. तुम्हाला टीप मोठी असेल तर मोठी ठेवू शकताय, बारीक पाहिजे तर बारीक ठेवू शकताय. हे अगदी बारीक चाललं आहे बघा टीप. आणि तसंच मोठी पाहिजे असेल तर मोठीसुद्धा ठेवू शकताय.
आणि तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो खटका दिला तर हे टिप लॉक करायचं काम करते. आणि मशीन बघतायच तुम्ही किती स्मूथ आणि ऑइलिंग केल्यामुळे किती छान चालते मशीन. तर कापडाच्या एंडिंगला सुद्धा आपण लॉक मारत आहोत. तर हे बघा टिप कशी आले मशीनला. तुमची रिंगी आणि मशीनचं थ्रेडिंग जे वरती तुम्ही थ्रेडिंग करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यावर टीप व्यवस्थित येते, शिलाईमध्ये फिनिशिंग व्यवस्थित दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद सर्वांना.